रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. उद्या आहे माघ पौर्णिमा. माघ पौर्णिमेला अतिशय महत्त्व आहे. माघ पौर्णिमेची कथा देखील मी तुम्हाला ऐकवणार आहे. मात्र त्याआधी बघा, तुम्हाला उपाय करायचा आहे, सेवा देखील करायची आहे, पूजा कशी करावी याचा व्हिडिओ आपण बघितला आहे. तरी देखील सकाळपासून तुम्हाला काय काय करायचं आहे आणि काय काय नाही करायचं आहे ही संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, सगळ्यात आधी सकाळी उठल्यानंतर तुम्हाला अर्थात घराची साफसफाई करून घ्यायची आहे. नंतर अंघोळ करायची आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजलाचे 2 थेंब टाकायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये एक तुळशीचं पान देखील टाकायचं आहे. अंघोळ झाल्यानंतर सगळ्यात आधी सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर तुम्हाला आपल्या देवांची पूजा करून घ्यायची आहे. नित्यसेवा जी आहे ती करून घ्यायची आहे. आणि रोजची पूजा करत असताना कुलदेवतेच्या टाकावर 11 वेळा का होईना ओम कुलदेवताय नमः म्हणा, किंवा मग तुमच्या कुलदेवतेचा मंत्र असेल तो म्हणा, असा म्हणत अभिषेक करायचा आहे. त्यानंतर भगवान विष्णू, माता लक्ष्मीचा एकत्रित मूर्ती असेल तर त्यावर देखील अभिषेक करायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः म्हणत करू शकता, किंवा ओम श्री महालक्ष्मी नमः म्हणत करू शकता. तर बघा, अशी व्यवस्थित छान पूजा झाल्यानंतर तुम्हाला अर्थात उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. आता बघा, उद्या रविवार आहे, त्यामुळे तुळशीला हात लावायला जमत नाही, मात्र तुपाचा दिवा तुम्ही तिथे लावू शकता, उदबत्ती लावू शकता. पौर्णिमेला आपण उंबऱ्याला हळदीचं लेपन करत असतो. त्यानंतर बघा, आपल्याला माता लक्ष्मी, भगवान विष्णूंची देखील आपल्याला पूजा करायची असते. तर लक्षात घ्या, आपल्याला आपल्या कुलदेवतेच्या टाकावर 11 वेळा का होईना ओम कुलदेवताय नमः किंवा ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे नमो नमः पायापासनं डोक्यापर्यंत, म्हणजे चरणांपासनं डोक्यापर्यंत कुंकू अर्पण करायचं असतं. त्याला आपण कुंकुम अर्चन असं म्हणतो. तर कुलदेवतेच्या टाकावर करू शकता. त्याचबरोबर श्रीयंत्र असेल तर ओम श्री महालक्ष्मी नमो नमः, मूर्ती असेल तर मूर्तीवर देखील करू शकता. अशी ही सेवा, कुंकुम अर्चनची सेवा सकाळीच करून घ्यायची पूजा वगैरे झाल्यानंतर. त्यानंतर बघा, आपल्या घरामध्ये देवघरामध्ये कवड्या असतात, त्या आपल्याला पौर्णिमेला अभिमंत्रित करायच्या असतात. त्याचबरोबर तुमच्या जर लॉकरमधले कवड्या असतील तर त्या काळात त्यांना देखील तुम्हाला अभिमंत्रित करायचं आहे चांगल्या हातामध्ये. किंवा तुमच्याकडे कवड्या नसतील तर तुम्ही 7 पांढऱ्या कवड्या आणा, पिवळसर असतात अशा. त्या हातामध्ये, उजव्या हातामध्ये घ्यायच्या, स्वच्छ धुवून घ्यायच्या. नंतर त्याला हळदीने असं त्याला हळदीमध्ये पाणी मिक्स करून त्या थोड्याशा हळदीने पिवळसर करून घ्यायच्या. उजव्या हातामध्ये पकडायच्या. धूप दीप सुरू असेलच, दिवा सुरू असेलच. आधी सगळी पूजा करून घ्यायची आणि नंतर सेवा करायची. आता कवड्या अभिमंत्रित करण्यासाठी तुम्ही 1 वेळा श्रीसूक्त, 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र, किंवा श्रीसूक्त येत नसेल तर महालक्ष्मी अष्टकम 3 वेळा म्हणू शकता. त्याचबरोबर तुम्ही लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र. आता विष्णू गायत्री मंत्र सांगायचं गेलं तर ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदया. लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदया. कुबेर मंत्र ओम वैष्णवाय नमः 16 वेळा म्हणायचं. त्यानंतर नवारणव मंत्र ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे नमो नमः. असे 16 वेळा हे मंत्र तुम्हाला म्हणायचे असतात. आणि 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र, 1 वेळा श्रीसूक्त, असे त्या कवड्या अभिमंत्रित करायच्या. त्याला धूप दाखवायचं आणि नंतर त्या पिवळे तांदूळ करून त्यावर तुम्हाला ठेवायच्या असतात. तर बघा, अशी ही कवड्यांची जी सेवा आहे ती तुम्हाला करायची आहे. आता दुसरी गोष्ट अशी की आपल्याला आपल्या किचन ओट्यावर हळदीने, म्हणजे गॅसवर तुम्हाला हळदीने स्वस्तिक काढायचं असतं, किंवा किचन ओट्याच्या टाईल्सवर काढू शकता हळदीने. कारण असं आहे की बघा, आपण पौर्णिमेच्या दिवशी माता अन्नपूर्णेची देखील सेवा करत असतो. तर माता अन्नपूर्णेची देखील सेवा करून घ्यायची. तर ह्या सगळ्या सेवा झाल्यानंतर सकाळीच बघा, आपल्याला 2 दिवे लावायचे आहेत. आता 2 दिवे कशासाठी लावायचे आहेत तर घरात सुख, शांती, समृद्धी नांदण्यासाठी, माता लक्ष्मी टिकून राहण्यासाठी लावायचे आहे. दिवे कोणते घ्यायचे तर कुठल्याही, म्हणजे मातीचे, स्टीलचे, कुठलेही घेऊ शकता. 2 दिवे फक्त स्वच्छ घासून पुसून घ्यायचे. त्यामध्ये कापसाची वात लावायची. शुद्ध घ्यायचं तूप असेल तर टाकायचं, नाही तर तेल टाकलं तरी देखील चालणार आहे. आता हे 2 दिवे देवघरासमोरच ठेवायचे. 2 प्लेट घ्यायच्या, थोडे 2-3 तांदळाचे दाणे ठेवायचे, त्यावर हळदी कुंकू ठेवायचं आणि 2 प्लेटमध्ये असे हे 2 दिवे ठेवायचे. आता या दिव्यामध्ये प्रत्येकी अक्षदा टाकायच्या आहेत. अखंड तांदळाच्या अक्षदा, लाल पिवळे तांदूळ अक्षदा असतात की नाही, त्या 11 एका दिव्यामध्ये, दुसऱ्या दिव्यामध्ये 11. त्यानंतर 1 फुलाची चांगली लवंग एका दिव्यामध्ये, 1 फुलाची चांगली लवंग दुसऱ्या दिव्यामध्ये, 1 कापूरवडी एका दिव्यामध्ये, 1 कापूरवडी दुसऱ्या दिव्यामध्ये. तर बघा, 11 अक्षदा, 1 लवंग, 1 कापूरवडी
हे साहित्य दोनही दिव्यामध्ये टाकायचं आहे. दिव्याला हळदी कुंकवाची बोटं लावून घ्यायची आहेत. त्यानंतर हे दिवे तिथेच प्रज्वलित करायचे आहे. एक दिवा तिथेच देवघरासमोर ठेवायचा, देवाकडे त्याची ज्योत होईल असा. दुसरा दिव्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जायचं आणि पूर्वेला त्या दिव्याचं तोंड करून तो दिवा तुम्हाला लावायचा. आता बघा, बाहेर लावायचा म्हणजे बाहेर जाताना आपला डावा हात आणि घरात येताना आपला उजवा हात, अशा पद्धतीने तो दिवा तुम्हाला बाहेर लावायचा आहे. आता आपल्या घराचं तोंड कुठेही म्हणजे कुठल्याही दिशेला असू द्याच, घराकडे तोंड करून आपल्याला उभं राहायचं आहे आणि घरामध्ये सुख, शांती, समृद्धी टिकून राहण्यासाठी प्रार्थना करायची आहे. माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये नांदण्यासाठी प्रार्थना करायची आहे. आपल्या घराकडे तोंड करूनच प्रार्थना करायची आहे. आणि जो दिवा तुम्ही बाहेर ठेवलेला आहे त्या दिव्याचं जे तोंड आहे ते तुम्हाला पूर्वेकडे करायचे आहे, म्हणजे जी ज्योत आहे ती पूर्वेकडे करायची आहे. तर असा हा दिवा आपल्याला लावायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला जमेल तेवढी लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, कुबेर मंत्र सेवा करायची आहे. आणि आता बघा, तुम्ही हा जो उपाय आहे तो तुम्हाला सकाळीच पूजेनंतर करायचा आहे. आणि बघा, संध्याकाळी आपल्याला परत एकदा तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं पठण करा. त्यानंतर तुम्ही व्यंकटेश स्तोत्र नाही तर विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा. त्याचबरोबर श्रीसुक्तमचं पठण करा. नाही जमलं तर महालक्ष्मी अष्टकम अतिशय सोपा आहे. अष्टलक्ष्मीची प्राप्ती होते. महालक्ष्मी अष्टकमचं पठण करा. आणि आपल्याला संध्याकाळी प्रदोषकारामध्ये आपला पौर्णिमेचा सत्यनारायण हा आवर्जून करायचा आहे. ज्या महिलांनी अजूनपर्यंत पौर्णिमेचा सत्यनारायण ही सेवा सुरू केली नाही त्यांना आवर्जून सांगेन की पौर्णिमेचा सत्यनारायण तुम्ही सुरू करा. पौर्णिमेला तुम्ही तुमच्या कुलदेवतेची सेवा करा. तुमच्या कुलदेवतेची ओटी तुमची भरायची राहून गेली असेल तर तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी कुलदेवतेची ओटी भरू शकता. घरीच भरायची आणि नंतर मूळ पीठावर गेल्यानंतर ती ओटी तिथे तुम्ही अर्पण करू शकता. पौर्णिमेचा दिवस माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी असतो आणि भगवान विष्णूंची जिथे सेवा होते तिथे माता लक्ष्मी प्रसन्न राहते. जिथे पतीला मानसन्मान मिळतो तिथे पत्नी आनंदाने राहते. व्हिडिओची माहिती जर तुम्हाला आवडली, महत्त्वपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक नक्की करा.